मुलं बीटरूट खायला नकार देतात का? तर ही हेल्दी बीटरूट बॉल्स रेसिपी नक्की ट्राय करा. किड्स लंच बॉक्ससाठी परफेक्ट आहेत आणि खूपच टेस्टी ही. तर सर्वात आधी बीटरूट स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर त्याची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेऊया. Lighten up, take me on your magic river. Tell me all your dreams align. Sign आणि हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. you know who are trying to feel alive. Life can get hard, so आता ही बीटरूटची पेस्ट बारीक स्ट्रेनरच्या मदतीने स्ट्रेन करून घेऊ. म्हणजेच आपल्याला बीटरूटचा घट्ट ज्यूस मिळेल. and rain go. आता कढई गरम करून त्यात थोडंसं तेल घालूया. तेल गरम झाल्यावर चवीनुसार व्हाईट सॉल्ट आणि ब्लॅक सॉल्ट घालूया. आणि त्यानंतर बीटरूटचा ज्यूस त्यात ॲड करूया. थोड्या वेळाने छान उकळी आली की त्यात 2 तास भिजवलेली मूग डाळीची पेस्ट घालूया. आणि त्यात 1 कप जाडा रवा ॲड करूया. You know that I can take the truth. Call me out हे सगळं छान मिक्स करून घेऊ जोपर्यंत मिक्सचर घट्ट होत नाही. त्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून वाफून घेऊया. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे. थोडं थंड झाल्यावर हाताला थोडंसं तेल लावून छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. no time is on our side. Things are gonna haunt us, we'll just have to put aside. And I'm right here if you just need to cry. Come love आता एका चाळणीला थोडंसं ऑइल स्प्रेड करून घेऊया आणि बीटरूट बॉल्स 6 ते 7 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवूया. been some time since you fixed me. I'll never तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बॉल्स डीप फ्राय पण करू शकता. पण आपण हेल्दी डिश बनवत आहोत म्हणून मी हे स्टीम करत आहे. बॉल स्टीम झाल्यावर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि थोडंसं हिंग घालूया. आता बारीक चॉप केलेला गार्लिक ॲड करून थोडं परतून घेऊया. यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची ॲड करूया. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडी खसखस घालूया. या ठिकाणी तुम्ही तीळ पण घालू शकता. आता स्टीम केलेले बीटरूट बॉल्स पॅनमध्ये घालून छान टॉस करून फ्राय करून घेऊया. I wanna hear about everything you're ever thinking. You know तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि हेल्दी बीटरूट बॉल्स तयार झाले आहेत. खूपच टेस्टी आणि हेल्दी आहेत. call me out if you think हे बॉल्स तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी इव्हनिंग स्नॅक म्हणून ग्रीन चटणी किंवा दही बरोबर खाऊ शकता आणि मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. जर तुम्हाला ही बीटरूटची युनिक आणि हेल्दी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत.